आजच्या निकालासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कायदेतज्ञ नितीन सातपुते। नितीनजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। माझा सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की आज जो निकाल लागणार आहे त्या निकालावर कोणकोणत्या गोष्टींचा सर्वाधिक प्रभाव असेल दोन्ही गटांकडून अशा कोणत्या गोष्टी झालेल्या आहेत ज्या या निकालावर सर्वाधिक प्रभाव करणार आहेत? हे बघा, 1950 साली भारताने बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान स्वीकृत केलेलं आहे आणि या संविधानाने हे सर्व संपूर्ण राजकारण जे चालतं हे कायदे वगैरे असतात ते चाललेले असतात। 1950च्या संविधानातील शेड्यूल 10 मध्ये हे सध्या जे पक्षांतर गटबाजी चालू होती, हे गट फुटून इतर पक्षात गेले, त्या संदर्भाचं अँटी डिफेक्शन लॉ वगैरे हा जो संपूर्ण प्रकार जो होता सध्या हे भारतीय राजकारणामध्ये महाराष्ट्र राजकारणामध्ये हा विषय सध्या विधान भवनामध्ये प्रलंबित आहे। हे प्रकरण अगोदर सुप्रीम कोर्टात गेलं होतं, त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टातून विधान भवनामध्ये पाठवलं। आज राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने या प्रकाराचा निर्णय घ्यायला सांगितलेला आहे, त्याचा निकाल आहे। मुळामध्ये प्रकरण जे आहे हे 16 आमदारांचं अपात्रीकरण किंवा हे अपात्र आहेत का किंवा कसे याबाबतची ही याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित होती। सुप्रीम कोर्टाने याचे निर्देश दिले की विधिमंडळाच्या अध्यक्षांनी हे प्रकरण याचा निकाल लावा, त्यांच्या लेवलला त्यांनी हे प्रकरण डिसाईड करावं आणि निकाल द्यावा किंवा न्याय द्यावा, अशी ही परिस्थिती आहे। थोडंसं मागे पण गेलो, बॅकग्राऊंड मध्ये गेलो तर असं दिसतं की शिवसेना पक्षामधील काही गट कुठून वेगळा झाला, त्यांनी स्वतःचा पक्ष एक सो कॉल्ड पक्ष त्यांनी असा बनवला आणि आजपर्यंत सुप्रीम कोर्टाने या पक्षाला मान्यता दिली नाही किंवा इलेक्शन कमिशनने मान्यता दिलेली नाही आणि या संदर्भाचा निकाल आज हा राखून ठेवलेला आहे। विधान भवनामध्ये विधिमंडळ आज याचं निकालपत्र वाचन करेल। जी, जर शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरलेच तर सरकार कोसळू शकतं, तर मुख्यमंत्री पदावर नक्की पुन्हा एकदा जाण्यासाठी शिंदेंकडे काही पर्याय आहेत का? हा प्रश्न जो आहे हा राजकीय प्रश्न आहे। जर हे सरकार कोसळलं तर आजच्या परिस्थितीवरून शिंदे गटाकडे किंवा त्यांच्या 40 आमदारांकडे ना घरचा ना घाटका अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे त्यांचं राजकीय महत्व कमी होणार आहे। कुठलाही पक्ष त्यांना विचारणार नाही। त्यांनी जे काय अगोदर जे काय त्यांनी कृत्य केलेलं आहे ते पक्षांतर विरोधी कायदा पक्षांच्या विरोधात केलं होतं आणि त्यामुळे आता ते बीजेपीत जाऊ शकणार नाही, कारण 10व्या शेड्यूल प्रमाणे ते बीजेपीत गेलं तर त्यांची ते अपात्र ठरतात असे। तसेच आता त्यामुळे त्यांना त्यांचा पक्ष कुठेतरी मर्ज करावा लागणार आहे। जो त्यांनी नवीन शिवसेना जी बनवली आहे त्या पक्षाला त्यांना इतर बीजेपी मध्ये किंवा इतर कुठल्या पक्षामध्ये एक बहुजन वंचित आघाडीमध्ये किंवा काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादी हा त्यांचा पक्ष विलीन करावा लागणार किंवा त्यांना स्वतःचा गट जो आहे तो त्या गटाला मान्यता मिळवण्याकरता नवीन पक्षाची निर्मिती करून इलेक्शन कमिशनकडे अर्ज करून एक पक्ष स्थापन करावा लागेल। एवढे सारे त्यांचे उपाय त्यांच्याकडे आहेत आणि राजकीय परिस्थितीमध्ये त्यांना आता हे 1 वर्षाचा काळ आहे, आता इलेक्शन आलेले आहेत, मार्च फेब्रुवारीनंतर इलेक्शन होतील आणि त्यानंतर ह्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांना कुठल्याही पक्षात सर्व पक्षाची दारे त्यांची बंद होतील। जी, आणि जर उद्धव गटाचे आमदार जर अपात्र ठरले तर त्या 14 आमदारांचं नक्की काय होऊ शकतं? कायदेशीर बाबी ज्या आहेत आता ह्या मी वकील म्हणून मी ज्या तपासल्या आहेत, उद्धव ठाकरे गटाचे आमदार हे अपात्र होण्याची शक्यता कमी आहे, कारण त्यावेळेचे जे झिरवळ जे होते, नरहरी झिरवळ हे त्यांचे त्यावेळेस अध्यक्ष होते आणि कायदेशीर प्रक्रिया तेव्हा झाली होती। व्हीप जो होता तो शिवसेना जी मूळ शिवसेना होती त्या पक्षाचा व्हीप होता, तो व्हीप त्यांनी मानला नाही, शिंदे गटाने मानला नाही आणि त्यामुळे उलट त्यांनी जो अध्यक्ष निवडला त्या अध्यक्षाने ह्या जी मूळ शिवसेना होती त्यावेळेस त्यांना ह्या नोटिसा पाठवल्या होत्या। त्यामुळे तर हे 16 आमदार अपात्र झाले, त्यांचा पक्षच अपात्र झाला, तर त्यांनी ज्या नोटिसा पाठवल्या होत्या किंवा त्यांनी जी काही कायदेशीर प्रक्रिया जी केली होती ती संपूर्ण अपात्र होते किंवा इनव्हॅलिड होते, त्यामुळे ते लागू होत नाही आणि त्यामुळे उद्धव गटाचे जे आमदार जे आहेत ते अपात्र होण्याची शक्यता फार कमी आहे। जी नितीन सर, आपण बघितलं हा निकाल येण्याआधी दोन्ही गटाकडनं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, वाद प्रतिवाद सुरू आहेत की निकाल आमच्याच बाजूने लागणार किंवा हा निकाल फिक्स्ड आहे असं बोललं जातंय। तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे वर्ग केला की तुम्ही या संदर्भात निकाल द्या आणि विधानसभा अध्यक्षांचं पद हे घटनात्मक पद आहे, मात्र त्यांनी निकाल देण्याआधीच वारंवार असे आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे की निकाल फिक्स्ड आहे, निकाल आमच्या बाजूने लागणारच नाहीये, आमच्यावर अन्यायच होणार आहे, तर हे कितपत योग्य आहे? कसं आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले होते की विधिमंडळाच्या अध्यक्षांनी
हे आपल्या परीने या केसचा ही जी बाब त्यांच्याकडे प्रलंबित आहे याचा निर्णय घ्यायचा आहे, डिसिजन द्यायचा आहे. आणि त्यामुळे ते न्यायाधीश झालेले आहेत. त्यांचं जे पद जे आता आहे ते घटनात्मक असून त्यांच्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे ती न्यायाधीशाची आहे. त्यामुळे सेमी ज्युडिशियल पॉवर त्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत ह्या प्रकरणाची सुनावणी त्यांच्याकडे प्रलंबित आहे अशा ह्या प्रकरणाच्या दरम्यान त्यांनी दोन्ही पक्षांच्या जे कोणी पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत किंवा पक्षाचे अध्यक्ष आहेत किंवा नेते आहेत, नेते मंडळी आहेत, यांच्याशी कोणाशीही वैयक्तिक संबंध ठेवू नये, त्यांना फोनवर एंटरटेन करू नये, त्यांना भेटण्यास जाऊ नये किंवा त्यांना भेटण्यास बोलवू नये. त्यामुळे हा एक प्रोटोकॉल असतो, हा अलिखित असा प्रोटोकॉल आहे. त्यामुळे जर एखादा प्रकरण कोर्टात न्यायालयात प्रलंबित पेंडिंग असेल आणि त्या ठिकाणी जर जजेसला जाऊन भेटायचं असं चलन चालू झालं तर जे अपोजिट पक्ष असतात, विरोधी पक्षकार असतात, त्यांचा ह्या न्यायाधीशावरचा विश्वास उडून जाईल किंवा विश्वास राहणार नाही. ते म्हणणार की आमचे हे प्रकरण जे आहे यांच्याकडे न ठेवता इतर जजकडे ठेवा, कारण हे विरोधकांना जे नेते मंडळात जाऊन भेटतात. त्यामुळे आता काल परवा जे स्टेटमेंट केलं होतं की संजय राऊतांनी स्टेटमेंट केलं होतं की हे नार्वेकर साहेब तिकडे त्यांना जाऊन भेटतात, त्यांच्या भेटीगाठी करतात वगैरे, आणि त्यामुळे त्यांना आता हा विश्वास निर्माण होऊ लागला त्यांच्या मनामध्ये. हा विश्वास वाटला न्यायाधीशांबद्दल की न्यायाधीश असून यांची भूमिका जी आहे ती निष्पक्ष असली पाहिजे आणि ह्या सुनावणीच्या दरम्यान त्यांनी कोणालाही न भेटता अजी अगदी काही क्षणातच या निकालाचं वाचन सुरू होणार आहे आपण बघू शकतो. माझा पुढचा प्रश्न आपल्यासाठी हा असेल की जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने हा खटला विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केला त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं की जर त्यावेळेस उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले नसते तर आज कदाचित चित्र वेगळं असतं. तर याच गोष्टीला धरून काही इन्फ्लुएन्स या गोष्टीचा आजच्या निकालात असू शकतो का? ऍक्च्युली हे जे तुम्ही सांगताय याचा ह्या निकालाशी काही संबंध नाहीये. सुप्रीम कोर्टाचं जे वक्तव्य होतं एकदम मार्मिक होतं आणि जी करायला नव्हती पाहिजे चूक त्यावेळेस झाली त्यांच्याकडून. हे त्यांनी त्यावेळेस रिझाईन करायला नव्हतं पाहिजे. जोपर्यंत हे तुम्ही कोर्टाकडे येत नाही किंवा कोर्ट त्याबाबत निकाल देत नाही किंवा काय, पण त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेस काही घडामोडी मला माहिती, मी प्रत्यक्ष हे सगळे मॅटर मी हँडल केलेला असल्यामुळे मला हे माहित आहे. त्यावेळेस राज्यपालांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना सांगितले की तुमच्या विरुद्ध नो कॉन्फिडन्स वोटचं पत्र आमच्याकडे आलेलं आहे आणि ते नो कॉन्फिडन्स वोटचं पत्र आमच्याकडे आलेलं आहे आणि त्या आधारे तुमचं कॉन्फिडन्स नो कॉन्फिडन्स तुमचा विश्वासदर्शक ठराव तुम्ही ह्या विधान भवनामध्ये तुम्ही सिद्ध करा. वास्तविक पाहता त्याची कुठलीही शहानिशा न करता, त्या पत्रात शहानिशा न करता उद्धव ठाकरे साहेबांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवून त्यांनी हे रेजिग्नेशन केलं होतं. आम्ही काही माहिती मागवली होती, राज्यपालाच्या कार्यालयातून आम्ही माहिती मागवली की असं कोणतं पत्र आहे आणि कुणी नो कॉन्फिडन्स वोटसाठी पत्र दिलं, त्या पत्राचे त्यांच्या सह्या आहेत का, हे सगळे कागदपत्रे आम्ही काढली. त्यांच्याकडे असं पत्र आहे आता कोणतं त्यांच्याकडे उपलब्ध नाही, तर त्यांनी कोणत्या आधारे मुख्यमंत्र्यांना त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना ही माहिती दिली, तू पत्र दिलं की आमच्याकडे नो कॉन्फिडन्स वोटसाठी पत्र आलेले आहे, विरोधकाची ऑप्शनचे पण पत्र आलेले आहेत आणि प्रत्यक्षात पाहता त्यांच्याकडे कोणत्याही पत्र त्यांच्या लेखी त्यांच्या रेकॉर्डला नाही आहे. आणि ही बाब आम्ही मधल्या काळात आम्ही लक्षात आणून दिली होती, पण सुप्रीम कोर्टामध्ये ही बाब दोन्ही पक्षाकडून म्हणा त्या उद्धव ठाकरे गटाकडून ही मांडण्याची मला वाटतं राहून गेलेली आहे. आणि जर ही बाब त्या ठिकाणी मांडली गेली असती तर हा उद्धव ठाकरे गटाचा त्यांची फसवणूक केल्याबाबतची बाब ही उघडकीस आली असती आणि राज्यपालांनी त्यावेळेस राज्यपालांच्या विरोधात तुम्हाला लक्षात असेल राज्यपालांच्या विरुद्ध देखील कोर्टाने वक्तव्य केले होते की राज्यपालांनी त्यांची मर्यादा सांभाळावी आणि त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडावं. असं कोणत्याही राज्यपालाची भूमिका ही घटनात्मक पद आहे आणि त्यामुळे त्यांनी मर्यादा सोडू नये याबाबत असं सुप्रीम कोर्टाचं वक्तव्य होतं त्यावेळेस. खरं तर आजचा जो निकाल असणार आहे या निकालामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचं याकडे लक्ष लागलेले अनेक घटनात्मक पेच यामुळे सॉल्व्ह होऊ शकतात किंवा अजून गुंतागुंतीचेही होऊ शकतात. दोन्ही गोष्टी होऊ शकतात. मात्र यामधला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे पक्षांतर बंदी कायदा. आधीपासून याच कायद्याच्या नावाने सगळीकडे आरडाओरडा होत होता. तर पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात नक्की कोणतं मोठं स्पष्टीकरण होऊ शकतं जर दोन्ही बाजूंनी म्हणजे शिंदे गटाकडनं जर निकाल लागला तर काय होऊ शकतं आणि जर उद्धव गटाकडनं निकाल लागला तर काय होऊ शकतं हे आपण स्पष्ट करा. शिंदे गटाकडून जर निकाल लागला तर पक्षांतर बंदी कायद्याच्या बाबतीत हे लोक काही ठोस पावलं उचलतील असं मला वाटत नाही. कारण काय त्यांनी पक्ष फोडून इतर ठिकाणी गेले आणि तिकडे पक्ष गट बनवले आणि मग इतर पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केलं. जर असा पक्षांतर बंदी कायदा जर आहे किंवा जो केला किंवा कडक कायदा जर केला तर हा त्यांच्या मुळावर उठेल.
त्यामुळे असे कोणते कायदे ते करतील किंवा त्याच्यामध्ये काहीतरी इंटरव्ह्यू करून किंवा अमेंडमेंट करतील अशी शक्यता कमी वाटते. पण जर उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला, उद्धव ठाकरे गट शिवसेना जुनी शिवसेना जर पुन्हा आली तर नक्कीच मला असं वाटतं की या कायद्याबाबतीत ते विचार करतील आणि योग्य ते पावले उचलून एक कठोर अशी कायद्याची अंमलबजावणी करतील. त्यामुळे हे सध्याचे जे शासन जे आहे, राज्य सरकार जे आहे ते कल्याणकारी राज्य नाहीये, मनमानी पद्धतीने चाललेलं आहे. कोणीही उठतं, आपला पक्ष फोडतो, पलीकडे जातं, पलीकडे दुसऱ्या गटामध्ये जातं की दुसऱ्या पक्षात जातं आणि सरकार स्थापन करतं आणि पहिला जो पक्ष होता त्या पक्षाच्या विरोधात ही कारवाई करतात आणि त्यामुळे कुठे थांबला पाहिजे. आपण त्यांना निवडून दिलेलं असतं, आम्ही एक खेळाच्या नेत्याला आम्ही निवडून दिलेलं असतं, तर आज त्याची जी राजकीय परिस्थिती किंवा आमचं जे समर्थन असतं ते समर्थन त्याला दिलेलं आहे. उद्या जर तो आमच्या मतावर निवडून येऊन उद्या जर त्यांनी पक्ष बदलला, इतर पक्षाच्या आणि ज्या पक्षाच्या विरोधी कारवाई केल्या किंवा आमची तत्व जे असतात त्या तत्वाच्या विरोधी जर वागायला लागला तर हा प्रत्येक नागरिकाला अधिकार असायला पाहिजे की तो ते दिलेले वोट त्यांनी रिकॉल करता आलं पाहिजे किंवा हा जो नेता आहे हा इतर पक्षात जाऊ नये त्यासाठी कठोर अशी कठोरशी कारवाई करणं गरजेचं आहे. तर त्या संदर्भाची अंमलबजावणी किंवा कायदे किंवा प्रोव्हिजन तरतूद या कायद्यामध्ये समाविष्ट करावा. जी, खूप महत्वाचा मुद्दा आपण इकडे मांडला की आपण ज्यावेळेस कोणत्याही नेत्याला मत करतो त्यावेळेस त्या नेत्याच्या कामगिरीसोबतच आपण त्याचा पक्ष कोणता आहे हेही 10 वेळा बघत असतो आणि त्यानंतर जर आपण ज्या आमदाराला आपण ज्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे त्याने जर असा पक्ष बदलला तर ते एका अर्थाने नागरिकांसाठी सुद्धा खूप धोकादायक आहे, कारण की पक्ष बघून किंवा युती बघून आपण हे करत असतो. तर यासाठी नक्की पक्षांतर बंदी कायद्यामध्ये आपल्याला काय वाटतं, काय बदल केले गेले पाहिजेत? पक्षांतर बंदी कायदा हा फार क्लिअर आहे. आपण एका पक्षात असताना तो पक्ष सोडून इतर पक्ष निवडून आल्यानंतर इतर पक्षात जाता येत नाही. जी, प्रथमतः जर गेला तर त्याला राजीनामा द्यावा लागतो आणि हे सगळ्या सोडून त्याला त्याच्यावर कारवाई होते, 6 वर्षाकरता बंदी येते. हा एवढं तसं ही तरतुदी एकदम स्ट्रॉंग आहे. तरी देखील अजून ह्याच्यामध्ये गटबाजी किंवा हा प्रकार जो आहे किंवा या कायद्याने त्यांना 10 ते 15 वर्ष त्या राजकारणातून पॉलिटिक्स मधून त्याला बंदी आणण्यात यावी, असं कठोर अशी पावलं उचलली पाहिजे. पण 10 ते 15 वर्षाचा काळ हा फार मोठा असतो, फार उमेदीचा काळ असतो. 10-15 वर्ष त्याच्या आयुष्यातून निघून गेली आणि जर हे त्याला भीती बसली भविष्यामध्ये की मी 10 वर्षाकरता बॅन होईल किंवा 20 वर्षाकरता बॅन होईल तर त्यांची राजकीय कारकीर्द संपून जाते. त्यामुळे अशी कुठली भीती आता राजकारणामध्ये झालेली नाही की मी आता अमुक ठिकाणी उडी मारली तर माझ्यावर कोणती कारवाई होईल. त्यामुळे सर्रास हे नेते मंडळी इकडे तिकडे इकडे उड्या मारतात आणि पूर्वी ज्या पक्षात असतात त्या पक्षाची गद्दारी करतात, करतात आणि जातात. आणि याच्याबरोबर सामान्य नागरिकांचा म्हणजे जे आपले नागरिक आहे भारताचे ते मतदार आहेत त्यांचा देखील विश्वासघात करतात, त्यांची फसवणूक करतात. त्यांनी दिलेल्या वोटवरती निवडून येऊन आणि इतर पक्षात जातात आणि त्यांची फसवणूक करतात. त्यामुळे ही भीती कुठेतरी बसली पाहिजे, यांना राजकीय भीती बसली पाहिजे की आपली कारकीर्द संपून जाईल. 10 वर्ष किंवा 20 वर्ष आपण बॅन झालो तर आपल्याला पुन्हा या ठिकाणी उभं राहता येणार नाही. आणि त्यामुळे ही पावलं जी आहेत जी आता कोण नवीन सरकार येईल त्यांनी करायला पाहिजे किंवा आम्हाला न्यायालयाने स्वतः सुहो मोठं एखादं प्रकरण दाखल करून घेऊन याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यासाठी केंद्र सरकारला रिकमेंड केलं पाहिजे किंवा राज्य सरकारला त्यांच्या राज्यामध्ये अशा तरतुदी अमेंडमेंट करण्यासाठी डायरेक्शन द्यायला पाहिजे, जेणेकरून हा संपूर्ण हा प्रकार भविष्यात होणार नाही याची काळजी घेता येईल. जी, ज्यावेळेस पक्ष फुटला होता, ज्यावेळेस सगळे गुवाहाटीला गेले होते त्यावेळेस वारंवार शिंदे गटाकडनं हे सांगण्यात येत होतं की आम्ही शिवसेनाच आहोत, आम्ही शिवसेना पक्षातच आहोत. आणि त्यानंतर जेव्हा हे प्रकरण वाढत गेलं, प्रकरण वाढल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की आम्ही एक मोठा गट घेऊन गेलेलो आहे त्याच्यामुळे ही उभी फूट पडलेली आहे. तर या संदर्भात तुम्ही नक्की काय सांगाल की उभी फूट त्यांनी नक्की सिद्ध केलेली आहे, नाही केलेली आहे, याचा परिणाम कसा होऊ शकतो? कोणताही पक्ष असा राजकीय पक्ष त्याला ही राजकीय मान्यता असते, त्या राजकीय पक्षाला एक घटना असते, त्या घटनेप्रमाणे घटने असतात आणि उद्दिष्ट असतात, ध्येय आणि उद्दिष्ट असतात आणि कॉन्स्टिट्यूशन असतं. त्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे ही त्यांचा पक्ष चालतो. सर, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला ऐकण्यामध्ये खरंच खूप महत्वाचं आहे प्रश्नाचं. नितीन सर, आपण बघू शकतो अंबादास दानवे यांनी एक महत्वाचा मुद्दा यावेळेस उपस्थित केला, आपण ऐकला असेल तर व्हिपचा, प्रतोदचा. यावेळेस उद्धव गटाचा प्रतोद आणि गटनेता हे पात्र असल्याचे किंवा योग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. त्यामुळे निकाल आमच्याच बाजूने लागावा किंवा लागला पाहिजे संविधानाच्या चौकटीत राहून, असं ते म्हणालेले. तर हे जरा तुम्ही समजावून सांगा, प्रतोदचं नक्की यावेळेस नक्की काय झालं होतं? सर, आपला आवाज पोहोचू शकत नाही, कदाचित आपला फोन म्यूट मोडवर गेलेला आहे. जी, आता सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या वर्षी जी सुनावणी झाली, अगदी डिटेलमध्ये सुनावणी झाली आणि संपूर्ण सुनावणीमध्ये जसं मगाशी आपण सांगितलं की त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना सांगितलं की तुम्ही हे राजीनामा द्यायला नव्हता पाहिजे, जर तुमची राजीनामा दिला नसता तर कदाचित तुम्हाला आम्ही रिस्टोर केलं असतं म्हणजे त्यांची पूर्ण स्थापना मुख्यमंत्री म्हणून केली असती.
म्हणजे याचा अर्थ असा आहे, तेवढंच फक्त झालं की त्याने राजीनामा दिला. अदरवाईज ज्या काही या सगळ्या ऍक्टिव्हिटी मागच्या वर्षी झाल्या, मागच्या 1.5-2 वर्षात ज्या होत आहे, या संपूर्ण ऍक्टिव्हिटी ज्या आहेत, या विरोधी गट जो आहे, शिंदे गट आहे किंवा जी इतर कुठले पक्ष आहेत, त्यांनी जे केलं हे त्यांच्या विरुद्ध ताशेर आहेत. जी सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं, सुप्रीम कोर्टाचे जे त्याला एक इम्प्लाइड म्हणतात, इम्प्लाइड नॉट एक्सप्रेस, इम्प्लाइड सूचक असं वक्तव्य त्यांचं होतं की या संपूर्ण सुनावणीमध्ये या संपूर्ण ही सगळ्या ऍक्टिव्हिटी झाल्या, त्याच्यामध्ये कुठेतरी शिंदे गट हा फॉल्टी आहे, त्यांच्याकडून चुकलेला आहे, त्यांनी विश्वासघात केलेला आहे आणि बीजेपीने त्यांना साथ दिलेली आहे. त्यामुळे हे आता जे वक्तव्य हे दानवे साहेबांनी केलेलं आहे, त्यावेळेच्या सुनावणीमध्ये जे वक्तव्य सुप्रीम कोर्टाकडून जे निर्देश झाले, तर त्यांचं जे ऑब्झर्वेशन, हे ऑब्झर्वेशनच्या आधारे हे म्हणतात की हे हा जो आता सध्या ही सुनावणी चालू आहे, या आणि सुप्रीम कोर्टाची वरती डोक्यावरती टाकती तलवार असल्यामुळे हा जो निकाल आहे, हा निकाल चुकीचा देणं हा त्यांना भागात पडेल. त्यामुळे योग्य तो निकालाची अपेक्षा विधिमंडळाकडून किंवा राहुल नार्वेकरकडून त्यांच्याकडून आहेत. ते एक वकील आहेत, चांगले वकील आहेत, त्यांनी राजकीय कारकीर्द भूषवली आहे आणि आता ते अध्यक्ष आहे विधिमंडळाचे, न्यायाधीश म्हणून त्यांच्या न्याय देवता म्हणून त्यांच्याकडे आज पाहिलं जातं. भविष्य म्हणजे पुढच्या पिढ्या हा इतिहास हा लक्षात ठेवेल की तुम्ही तुमच्याकडे जेव्हा ही जबाबदारी दिलेली असताना तुम्ही ही जबाबदारी, राजकीय जबाबदारी तुम्ही कशी काय हाताळली, न्यायाधीश म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य कसं केलं. तर या निकालावरती पुढचं जे राजकारण किंवा भारतातील संपूर्ण जे भारताचं लक्ष लागलेलं आहे, पुढचं राजकारण डिपेंड आहे आणि ह्या निकाल हा म्हणजे हा इतिहास होणार आहे. हा इतिहासातून भविष्यामध्ये पुढची जनरेशन ते शिकणार आहे. त्यामुळे त्यांनी हा जो निकाल देताना त्याचे पूर्ण भान ठेवलं पाहिजे. आपली राजकीय जाणीव, आपला अनुभव, आपली वकिली संपूर्णपणे आपण जसं म्हणालात की या निकालामुळे अनेक घटनात्मक पेच म्हणा किंवा पुढच्या अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत आणि यातून भविष्यातील पिढीला अनेक गोष्टी शिकता येणार आहेत आणि स्पष्टीकरण याची मिळणार आहे. धन्यवाद नितीन सर, आपण या चर्चेसाठी उपस्थित राहिलात. अपात्रतेसंदर्भात आजचा निकाल नक्की काय सांगणार, निकालात नक्की काय बाहेर येणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोण पात्र ठरणार, कोण अपात्र ठरणार, कोणाचा निकाल लागणार हे आज स्पष्ट होणार आहे. शिवसेनेचे अनेक आमदार आता विधान भवनात पोहोचायला सुरुवात झालेली आहे. पुढच्या काही क्षणातच निकालाचं वाचन सुरू होणार आहे.